जगातील 20 सर्वात उष्ण शहरांची यादी समोर आली आहे आणि धक्कादायक म्हणजे यातली 19 शहरं आपल्या भारतातील आहेत. 45 अंशांचा पारा फक्त घाम काढत नाही तर तुमच्या शरीराला अक्षरशः आतून जाळतोय. ही नुसती गरमी नाही तर हा हीट अटॅक आहे. पहा हे तापमान तुमच्या शरीराचं कसं पाणी करतंय. नमस्कार, मी भक्ती, प्रहार न्यूझीलँड मध्ये आपलं स्वागत करते. भारत सध्या आगीच्या गोळ्यात बदलला आहे. उत्तर प्रदेशचं प्रयागराज असो, बिहारचं भागलपूर की महाराष्ट्राचा विदर्भ, सगळीकडे पारा 44 ते 45 अंशांचा पार गेलाय. पण कधी विचार केलाय का की या भीषण उष्णतेमुळे तुमच्या शरीराच्या आत नक्की काय चालतंय? जेव्हा बाहेरचं तापमान 40 अंशांच्या वर जातं तेव्हा आपलं शरीर कूलिंग सिस्टीम म्हणजेच घामाद्वारे उष्णता बाहेर फेकतं. पण 45 अंशांच्या आसपास ही सिस्टीम निकामी होऊ लागते. सर्वात आधी होतं ते डिहायड्रेशन. शरीरातील पाणी आणि मीठ संपल्यामुळे इलेक्ट्रोलाइट्सचं संतुलन बिघडतं. परिणामी चक्कर येणं आणि प्रचंड अशक्तपणा जाणवतो. दुसरी आणि जीवघेणी पायरी म्हणजे हीट स्ट्रोक. जेव्हा शरीराचं तापमान 40 अंशांच्या वर जातं आणि मेंदू ते नियंत्रित करू शकत नाही तेव्हा माणूस शुद्ध हरपतो. शरीराची नस न फुगल्यामुळे बीपी अचानक कोसळतो आणि हृदयावर ताण येतो. अनेकदा तर शरीर इतकं थकलेलं असतं की घाम येणंही बंद होतं. हा मृत्यूचा सर्वात मोठा इशारा आहे. वृद्ध, मुलं आणि गर्भवतींसाठी ही स्थिती अत्यंत घातक आहे. तसंच रस्त्यावर काम करणारे डिलिव्हरी बॉयज आणि ट्रॅफिक पोलीस या हीट वेव्हचे पहिले बळी ठरत आहेत. हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला असला तरी निसर्गाचं हे रौद्र रूप भविष्यातील एका मोठ्या संकटाची नांदी आहे. भारत आता केवळ लोकसंख्येची नाही तर जगाची हीट कॅपिटल बनत चालला आहे. ग्लोबल वॉर्मिंग आता केवळ पुस्तकी शब्द उरलेला नाही तर तो आपल्या उंबरठ्यावर येऊन बसलाय. सिमेंटची जंगलं आणि झाडांची कत्तल आपल्याला या आगीत लोटत आहे. तेव्हा 11 ते 4 या काळात घराबाहेर पडणं टाळा आणि स्वतःला हायड्रेटेड ठेवणं हाच सध्या एकमेव उपाय आहे. निसर्ग कोपलाय, आता तरी सुधारा, नाहीतर उद्या पिण्यासाठी पाणी उरणार नाही अशी म्हणायची खरोखरच वेळ आली आहे. उष्णतेची ही लाट केवळ हवामान बदल नाही तर मानवी अस्तित्वाला मिळालेला इशारा आहे. तेव्हा स्वतःची काळजी घ्या, पाणी प्या आणि सुरक्षित राहा. माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूझीलँडला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.